आपल्या समोर खालीलपैकी कोणी या आणि अ या इंग्रजी स्वरांना मराठी वर्णमालेत स्थान द्यावे असा विचार मांडला. तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरविंद मंगरुळकर यांनी. बघा आपली जे वर्णमाला ही स्वतंत्र वर्णमाला, इंग्रजी सारखा कार्यक्रम आपल्या वर्णमालेत नाही, प्रत्येक अक्षराला एक स्वतंत्र खूण दिलेली आहे. तर बघा याचा आणि अ चा कशासाठी आपण उपयोग करतो मराठीमध्ये लिहिताना, बघा बॅट या शब्दासाठी आपण याचा उच्चार करतो. त्याच्यानंतर ऑफिस, ठीक नाही, ऑफिस या शब्दासाठी आपण अ चा उच्चार करतो. म्हणून या स्वरांची गरज आपल्याला इथं भासलेली आहे. त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अरविंद मंगरुळकर. प्रश्न संबंध असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर ती साहित्याच्या संदर्भात आविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. तर बघा आता ऑप्शन काय आपल्या समोर, संपूर्ण वाक्य बरोबर आहे, संपूर्ण वाक्य चूक आहे, पूर्वार्ध बरोबर आहे की उत्तरार्ध बरोबर आहे. तर हे पूर्ण वाक्य मित्रांनो बरोबर आहे. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, म्हणजे बोलण्यापुरतच नाही, तर एक साहित्य सुद्धा तयार केलेलं आपण या भाषेमध्ये, संदर्भात ती आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. म्हणून हे पूर्ण वाक्य बरोबर आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे, संपूर्ण वाक्य बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा योग्य जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवायचे आपल्याला. बघा उमेशने पेरू खाल्ला. आता हा विभक्तीचा प्रश्न आहे. बघा उमेशने, आता ने प्रत्यय लागलेला ने, तर ने हा प्रत्यय तृतीयचा आहे, म्हणून एक या ठिकाणी बरोबर आहे. दुसरा बघा मला मळमळते, मला, आता करता काय मला, याला प्रत्यय लागलेला ला. आता जेव्हा कर्त्याला जेव्हा प्रत्यय लागतो हा प्रत्यय असतो चतुर्थीचा, जेव्हा कर्माला प्रत्यय असतो सलाते किंवा सलानाते तो असतो चतुर्थीचा. आता कर्त्याला प्रत्यय आहे तर त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा माझ्याहून श्रेष्ठ माणसे जगात आहेत, तर माझ्याहून इथं उन्हून प्रत्यय लागलेला, उन्हून सुद्धा पंचमीचा प्रत्यय आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आमची मंदा 10वीत शिकते, इथं ची प्रत्यय लागलेला, चाचीचे हा षष्टीचा प्रत्यय आहे, म्हणून हे सर्व पर्याय बरोबर आहे. तर आता आपण ऑप्शन बघू. बघा एक मध्ये काय आहे, अ च 1, ब च 2, क च 3 आणि ड च 4, म्हणून पर्याय क्रमांक पहिलंच ऑप्शन याचं बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा खालीलपैकी अचूक म्हणजे बरोबर अचूक विधाने कोणती, म्हणजे बरोबर विधाने कोणती, अचूक म्हणजे बरोबर विधाने कोणती. बघा एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही, एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही, बरोबर आहे. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होऊ शकत नाही. समजा एखादं एक्झाम्पल बघू आपण. बी या शब्दाचा सामान्य रूप होईल का, नाही होणार. त्यानंतर दुसरं बघा, आता परकीय भाषेतील शब्दाचे सामान्य रूप होत नाही. आता एखादा परकीय शब्द घेऊन बघू आपण. चला बटाटा परकीय शब्द आहे, पोर्तुगीज शब्द आहे, याचं सामान्य रूप करून बघू. आता एक बघा, आता काय करू आपण, बटाट्याची चाळ, बटाट्याची, आता बघा हा ची प्रत्यय आहे, हा प्रत्यय काढल्यानंतर याचं सामान्य रूप होत आहे बटाट्या, आहे की नाही. म्हणून परकीय भाषेतील शब्दाचे सामान्य रूप होत नाही तर होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे अ. तर ऑप्शन बघू आपण. अ बरोबर आहे, ब चूक आहे, पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न संबंध असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा योग्य पर्याय निवडा. विशेषणावर प्रश्न आहे हा. जे चकाकते ते सर्वच सोने नसते. अनिश्चित सर्वनाम आहे काय, जे चकाकते ते सोने नसते, हा संबंधी सर्वनामाचा प्रश्न आहे. संबंधी, हे संबंधी सर्वनाम आहे. त्याच्यानंतर आपण छान बोललात, प्रथम पुरुषवाचक नाही, कारण दुसऱ्याबद्दल बोलत आहे आपण, आहे की नाही. त्याच्यामुळं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर बघा पक्षी निज बाळासह बागडती, तर निज हा शब्द निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न संबंध असेल नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता योग्य जोड्या जुळवा. जवळचा मार्ग. आता बघा ऑप्शन नामसाधित विशेषण, हास्री मूल्य संख्या विशेषण, पुणेरी पेटा अवयसाधित विशेषण आणि पहिला क्रमांक धातुसाधित विशेषण. तर आपल्या एकदा जोड्या जुळवायच्या याच्या. बघा जवळचा, आता हे अवयव साधित विशेषण आहे. अवयव साधित कुठे आहे तर जवळचा, मागचा, पुढचा, तेव्हा अवयव साधित विशेषण होते. त्यानंतर हास्री, हाच हा धातू आहे, ठीक नाही, हास्री धातू, तर हा धातू साधित विशेषण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 2चं. त्यानंतर पुणे एक नाम आहे, म्हणून या पुण्यापासून पुणेरी फेटा नाम साधित विशेषण केलेलं आहे.
याचा एक उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पहिला क्रमांक हे संख्या विशेषण आहे. आता बघा आपले ऑप्शन, ते बघा आता एक अचा 3 कुठे आहे बघा, आता इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे, पर्याय क्रमांक आहे. हे 2 इथं कट झालेले आहेत. आता इथं चेक करू आपण, आहे ना. 1/3 इथं पण आहे आणि 4 नंबरला पण. आता नेक्स्ट बघा हसरी मुली धातू साधित विशेषण, इथं सुद्धा आहे इथं सुद्धा आहे. तर नेक्स्ट बघा पुणेरी फेटा, याचं एक पाहिजे. आता 3चं एक कुठं इथं आहे का नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न समजला. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा तू जबाबदारीने काम केले नाहीस, पुढील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा. आता या नकारार्थी वाक्याचं आपल्याला होकारार्थी वाक्य बनवायचं, पण असं बनवत असताना वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे, असा पर्याय बघायचा आपल्याला. बघा पहिला पर्याय काय, तू जबाबदारीने काम करतोस, आहे की नाही. इथं जबाबदारी आहे, इथं जबाबदारी, मग पर्याय क्रमांक 1 होणार नाही उत्तर. दुसरं बघा आता, तू बेजबाबदारपणे काम केलेस, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. तू जबाबदारीने काम केले नाहीस म्हणजेच काय, तू बेजबाबदारपणे काम केलेस, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न समजला. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. जन्मखोड हा या सामासिक शब्दातील समास ओळखा. ठीक नाही, जन्मखोड म्हणजे काय, जन्मापासून असलेली खोड, पासून पर्यंत हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. गणपतवाली विडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधील मी माडी. या काव्य रचनेतील अलंकार ओळखायचा आपल्याला. बघा असे खूप लोक असतात की बसल्या बसल्या मोठमोठ्या गोष्टी करतात, आहे की नाही. जवळ काहीच नसायच्या, खिशात आणा नसतो म्हणून बाजीराव म्हणा, असा स्वभाव असतो त्यांचा. तो स्वभाव कधी बदलत नाही, म्हणून या ठिकाणी याचा स्वभाव उक्ती अलंकार योग्य उत्तर असेल. आता श्लेष अलंकार आपल्याला माहित आहे, 2 शब्द एकाच अर्थाने जर विचारायचे तेव्हा श्लेष अलंकार होतो. त्यानंतर उत्प्रेक्षा, या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान एकच दाखवले जाते, ठीक नाही. उपमेय आणि उपमान समान दाखवले जाते आणि यामध्ये शब्द असतात गमे वाटे भाषे. ठीक आहे, त्यानंतर अनुप्रास अलंकार ओळखा एकदम सोपा आहे. म्हणजे एखाद्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल त्यावेळेस अनुप्रास अलंकार होतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वभावोक्ती अलंकार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखायचा आपल्याला. उद्देश विस्तार, आता उद्देश म्हणजे काय, उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता, उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे काय, क्रियापद. आता बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द. बघा भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, या वाक्यातील उद्देश विस्तार हो का, तर कोणी चांगली कामगिरी केली, भारतीय संघातील, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पहा. अतिशय, अतिक्रम आणि अतिरिक्त शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. प्रतिघटित, उपस्वरघटित, शब्द साधिते आणि तद्धिते. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे उपस्वरघटित शब्द आहे, म्हणजे एखाद्या शब्दाच्या आधी लागलेला शब्द, म्हणजे नामाच्या आधी लागलेल्या शब्दाला आपण उपस्वरघटित शब्द म्हणतो. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न समजला. पुढचा प्रश्न बघू. बघा शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, गुलमोहर मोहक दिसतो, या वाक्यातील विधेय विस्तार ओळखायचा. आता आपण आधीच पाहिलेला विधेय म्हणजे काय, वाक्याचा क्रियापद. आता बघा, आता दिसतोय क्रियापद, याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे. कधी दिसतो तो, शरदाच्या चांदण्यात, है की नाही. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. सारा गाव मामाचा, एकही नाही कामाचा. म्हणजे आपण मामा मामा सगळ्याला म्हणतो, आहे की नाही, पण ज्यावेळेस खरंच काम पडते त्यावेळेस कोणी आपला मामा नसतो. जेव्हा आपण म्हटलं मुलगी द्या आम्हाला लग्नासाठी, काय म्हणतो, तुम्हाला नोकरी नाही, तुम्हाला शेती नाही, वाडी नाही, काहीच नाही, तर कोणी काही पडत नाही आपल्या. तर बघा आता ऑप्शन बघा याचा, सर्व गाव मामाचं आहे, मामाचं गाव आहे सगळं, पण कामाचं कोणी आहे का आपल्या, नाही. मामाच्या गावात कोणीही काम करत नाही, हे सुद्धा पर्याय होणार नाही. आता बघा मामा काही कामाचा नाही, मामा कामाचाच आहे आपला, म्हणून हे पर्याय सुद्धा होणार नाही. बघा जवळच्या अशा अनेक व्यक्ती असतात, पण जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हाच कोणीच आपल्यासाठी तिथं हजर नसतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे,
प्रश्न समजा नेक्स्ट क्वेश्चन बघू. ठीक आहे. हा, अमितला प्राचार्यांनी जाब विचारण्यासाठी बोलावले. अमित बिनधास्त त्यांना सामोरं गेला. यालाच म्हणतात उतळ पाण्याला खळखळाट पार, गुडघ्याला बाशिंग, कर नाही त्याला डर नाही, आणि अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता बघा, ज्याच्या मनात त्यानं काही केलेलंच नाही त्याच्यामुळं काय होईल, याचं कर नाही त्याला डर नाही. ठीक आहे. प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. आता संधी विग्रहाचा बघायचा आपला. संधी विग्रह निष्फळ, निष्कपट, निरीच्छ आणि निष्कारण. तर मित्रांनो, हे चारही जे पर्याय आहेत हे चारही पर्याय आहेत विसर्ग संधीचे उदाहरण, पण थोड्या वेगळ्या प्रकारे विसर्ग संधी झालेली. बघा, हे जे बाकीचे ऑप्शन आहेत, निष्फळ, त्याच्यानंतर कपट, त्यानंतर बघा निरीच्छ, आणि पर्याय क्रमांक 4 आहे नि प्लस कारण. आता बघा, संधी उतारा हे जे 3 पर्याय आहेत निष्फळ, निष्कपट आणि निष्कारण, ते कठोर म्हणजे विसर्गाच्या समोर जर कठोर व्यंजन आलं तर त्याचा श होऊन संधी होते. बघा, निष्फळ, निष्कपट आणि निष्कारण. तर 3 नंबरचा ऑप्शन बघा, विसर्गाच्या पुढे स्वर आलेला, त्याच्यामुळे याची वेगळ्या प्रकारे संधी झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, या लेक्चरमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.